कालेंचे सर्वेसर्वा ओमी कालानी हे सातत्याने जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात। त्यांनी दिलेली जी एखादी गोष्टी किंवा बोललेले जे वक्तव्य असते ते पूर्ण करण्यात त्यांचा हातखंडा आहे। उल्हासनगर शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो काही कार्यक्रम आखला होता त्यामध्ये त्यांनी आवाहन केले होते की त्यांच्या वाढदिवसाला कुठल्याही प्रकारची भेटवस्तू न देता पेन्सिल, रबर, नोटबुक आणि रजिस्टर हे देण्यासाठी त्यांनी आवाहन केले होते आणि संपूर्ण शहरामधून त्यांच्या इथे त्या प्रकारची सगळी सामुग्री जमा करण्यात आली होती आणि आताच त्या सामुग्रीचे वाटप हे करण्यात येणार आहे टीम ओमी कालनीच्या कार्यालयामध्ये आणि कालनी महलमध्ये त्याचं वाटप आता सध्या सुरू आहे। महत्त्वाची बाब ही आहे की ज्यावेळेस उल्हासनगर शहरामध्ये अनेक जे नेते आहेत वाढदिवस साजरा करताना अनेक ठिकाणी जाऊन ते केक कापतात, वेगवेगळी चमकेशगिरी करतात, बॅनरबाजी करतात, परंतु टीम ओमी कालनीचे अध्यक्ष ओमी कालनी यांनी जो एक पायंडा रचलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। गरजू आणि ज्यांना खरंच गरज आहे त्या विद्यार्थ्यांना ही एक प्रकारे चांगली संधी आहे। त्यामुळे 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत उल्हासनगर शहरातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी सदर ज्या 2 जागा आहेत तिथे जाऊन नोटबुक, रजिस्टर हे घ्यावे असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। सोबतच प्रश्न हा आहे की टीम ओमी कालनीमध्ये अनेक नगरसेवक जे नेते आहेत आणि जे युवा नेते आहेत त्यांनी देखील ओमी कालनी यांच्या पायावर आता त्यांच्या पावलावर चालवावे, कारण की फक्त चमकीशगिरी करणे, बॅनरबाजी करणे आणि होल्ला हल्ला करणे याने नेतागिरी होत नसते। त्यामुळे आता बॅनरबाजी करण्यापेक्षा आता समाजकार्य करावं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मेरे जन्मदिन पर जैसे कि मैंने सभी को रिक्वेस्ट किया था कि कोई भी गुलदस्ते या केक या शॉल ऐसा कुछ भी न लाकर अगर कोई देना चाहते हैं तो मुझे हमारे शहर के बच्चों के लिए नोटबुक और रजिस्टर दें। तो अभी जैसे कि स्कूल्स चालू हो रहे हैं तो मेरे सभी बच्चों को या उनके पेरेंट्स को ये निवेदन है कि जिसे भी नोटबुक्स या रजिस्टर की जरूरत हो तो वो हमारे कलानी महल कार्यालय या हमारे टीओ के कार्यालय गोल मैदान 10 जून से 15 जून तक दोपहर में 12 बजे से शाम को 6 बजे तक उसका डिस्ट्रीब्यूशन रखा गया है। जिन्हें भी इन नोटबुक्स या रजिस्टर की जरूरत हो वो जरूर इसका लाभ उठाएं।